मित्रांनो, एक्सरसाइज 1.3चा थर्ड क्वेश्चन मी करतो आहे. पहिला क्वेश्चन चुकीचा सोडवल्यानंतर आता मी तिसऱ्या क्वेश्चनकडे वळालेलो आहे. पाहू शकता तुम्ही, पुन्हा चुकणार नाही याची काहीच गॅरंटी नाही. लक्ष द्या. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्ही लिहिणार आहात लेट वाय इज इक्वल टू पूर्ण प्रश्न x² + 3 होल रेज टू 3/2 इंटू साईन क्यूब 2x इंटू 2 रेज टू x². अजून थोडं वाढवलं असतं तर काय 2-4 पानं अशीच भरली असेल. किती लिमिट असतं ना, किती त्रास देत आहे आमच्यासारख्याला. ते घे, बारक्या पोरांना काय त्रास द्यायचा आहे, बरोबर आहे की नाही. इकडे बघा, आता एवढ्या सगळ्या पॉवर आल्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे, लॉगॅरिथम वापरायचं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. लॉग वाय इज इक्वल टू लॉग घ्यायचा, अखंड पूर्ण अख्खी गोष्ट टाकून द्यायची. x² + 3 होल रेज टू 3/2 साईन क्यूब 2x 2 रेज टू x². समजतं आहे का? नीट डोळे टाकून बघा बरं का. तुमच्यापैकी कोणाला चष्मा नाही आहे, मला आहे. चुकून एखादी पावर चुकली, परत रॉंग आन्सर काढायला बसलेली. हां, बघून घ्या. लॉग वाय, हे यार हे काय होतं इकडे. लॉग वाय इज इक्वल टू, लक्षात घ्या हे टिपके म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. लॉगमध्ये एक फॉर्म्युला असतो आहे, फॉर्म्युला लिहावं लागतो. आता परत इकडे बघा, फॉर्म्युला काय आहे, लॉग ऑफ a इंटू बी लॉग a प्लस लॉग बी, लॉग a प्लस लॉग बी. पण आता इथे ए पण आहे, बी पण आहे आणि सी पण आहे. मग लॉग a प्लस लॉग बी प्लस लॉग सी लिहायचं. लॉग सी सगळ्यांना लॉग घेऊन टाकायचं सेपरेट सेपरेट. चला फटाफट करूया, सुरुवात करूया. हे बघा, लॉग वाय, हे मी मुद्दाम नाही करत आहे, ह्या बाजूला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला होतं. इकडे बघा, आहे का? अरे असं का होतं आहे, एक मिनिट थांबा. लॉग वाय इज इक्वल टू, हां, लॉग ए प्लस लॉग बी. मल्टिप्लिकेशन असल्यावर आपण काय करतो, ॲडिशन करतो. चला घ्या, पहिल्याला ॲडिशन करायला काय येईल, x² + 3 होल रेज टू काय ना 3/2 प्लस घ्या लॉग घ्या काय येईल, चला सांगा पटापट, साईन क्यूब 2x प्लस घ्या लॉग घ्या काय येईल सांगा पटापट, 2 रेज टू x². काय होतं आहे, हा लॉग वाय इज इक्वल टू, पॉवर खाली उतरवायचं काम कोण करतो, लॉग करतो. ही पॉवर डायरेक्ट येणार इकडनं, डायरेक्ट हे येऊन बसणार, बरोबर का नाही. ही पॉवर क्यूबची पॉवर इकडनं येणार, कुठे येऊन बसणार, या प्लसच्या इकडे लॉगच्या आधी. x², लक्षात घ्या पॉवर कोणाची, आता इथं कोण आहे पॉवरला, अख्खा x² येऊन खाली इथं बसणार. समजतं आहे का? हां, इथं काय येईल सांगा बरं जरा, 3/2 लॉग x² + 3 प्लस 3 लॉग ऑफ साइन 2x प्लस x² लॉग ऑफ 2. क्लिअर? डाऊट कोणाला? तू बघ बरं का, अजून काही दिसते का तुला? परत सांगशील, मला म्हणायचं होतं पण मी म्हटलं नाही. तुमचं थोडं कसं बोलतो म्हणून नाही. अरे बाबा, माझ्या पुढे पण बोल आणि मागे पण बोल, पण मला चुकून नको देऊ. आता मी आहे असं यूट्यूबला टाकणार ते. मग असं एखादा जर नवीन माणूस आला बघायला लागला, तर म्हणाला काय माणूस आहे, चुकीचा आन्सर काढून स्वतः टाकतो यूट्यूबवर. भरपूर यूट्यूबवर टाकतो. अरे पण आपण आता ते अवॉइड केलं पाहिजे ना, त्यात काय चांगली गोष्ट नाही. झाली चूक माझ्याकडनं. लॉग वाय इज इक्वल टू, अच्छा सगळ्याकडे आता लॉग उतरवलं आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल बरं का. झालं बरं का मित्रांनो, लॉगचं काम झालं आहे. आता घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह. हे काय झालं नेमकं, हां, आता घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह. तर टाकायचं डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. log y चं काय येणार, 1/y dy/dx 3/2 इंटू लॉगच्या पुढच्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात, 1/x² + 3 इंटू d/dx ऑफ. हे माहिती आहे का सूरज तुला, नक्की ना, +3 इंटू
लॉगच्या पुढच्याचं काय करतो आपण 1/sin 2x d/dx ऑफ sin 2x माहिती आहे ना. आता ह्याचा राहिला बरं का, किती आपण सरळ लिहायचा प्रयत्न केला, खाली लिहावंच लागला आता. हां ते 3 लिहायचं राहिलं ना, 3चा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण 3 log x. थांब गावले बरं काही बोल कुठं. इथे 3 log x आहे ना, sin x 2x आहे ना, तर आपण काय घेतलं 3/2 घेतलं, तसं 3 का नाही घेतलं. अगं माझी आई 3/2 दिलेलं हां बरोबर. लॉग कुठल्याही गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो 1/मध्ये लिहितो बरोबर. आणि एक्ससाठी फॉर्म्युला पाठ केला म्हणून ह्याचं काय करतो आपण उपकार परत फेडून टाकतो d/dx ऑफ x² + 3 करतो बरोबर. आता 3 लिहिला इथं, log sin 2x लिहिलं 1/sin 2x, त्याचे उपकार नको म्हणून परत फेडले d/dx ऑफ sin 2x. काय राहिलं सांग. काय नाही. नक्की समजलं. इथं मात्र मोठी गेम होणार आहे मित्रांनो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायची, लक्ष द्या बरं का, चांगलं लक्ष द्या मित्रांनो. हा log 2 हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, आकडा आहे आकडा. जसं काय इमॅजिन करा की इथं 5 दिलेलं आहे, याला तुम्ही 1/2 वगैरे लिहू नका. इकडे कसं लिहिलं आहे समजते ना, असं नाही होणार. log 2 म्हणजे एक आकडा आहे आकडा. ॲज इफ इट इज 5, ॲज इफ इट इज 6, 7, 8. त्याला ट्रीट कसं कराल, कॉन्स्टंट नंबरला बाहेर काढतो, बाहेर काढतो आपण. काय लिहितो आपण log 2 लिहिणार आणि मग लिहिणार d/dx ऑफ x². कळतंय का. log 2 कॉन्स्टंट नंबर आहे ना. इमॅजिन करा log 2च्या जागी 5 असतात, आपण काय केलं असतं 5 बाहेर काढला असता d/dx ऑफ x². कळतंय नक्की. शुअर ओके शुअर एव्हरीबडी शुअर नाव. चलो तुला समजतंय का, जाऊया का पुढे. चला 1/y dy/dx. हँडरायटिंग चांगलं नाही आलं ना की डोकं फिरतं माझं, एवढं चांगलं हात वळून सुद्धा. हां इज इक्वल टू 3/2 1/x² + 3. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 3. 2x. फक्त 2x. 3चा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर ना. चला पुढे 3 × 1 = 3. 3/sin 2x 3 लग्नाची. हां व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x. sin x डेरिव्हेटिव्ह काय असतं cos x. इथं लिहायचं cos 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय 2x चा 2. समजतंय. डायरेक्ट केलं बरं का सूरज, चालेल ना. सरता पे काय अडचण नाही ना तुला. ओके वेरी गुड. ये लोग कुछ काम कर रहे हैं, मतलब लाइट आ जाएगा जल्दी. log 2 एज इट इज. व्हाट इज डेरिवेटिव ऑफ x². 2x. कहते का नक्की. कोशिश यही रहेगी कि हम सब लोग एक साथ लिखेंगे इसको. उसके पहले कुछ कापा कापी होने वाला है यहाँ पर. ये 2 के साथ ये 2 मारा जाएगा, ठीक है. अब जो लिखना है वो बचा हुआ चीज़ लिखेंगे. 1/y dy/dx इज इक्वल टू 3/x² + 3 प्लस 3 2 = 6 cos 2x sin 2x. cos sin काय असतं cot. sin cos tan असते. sin cos tan असते. cos sin काय असते cot 2x. रुको इसको कैसा लिखता हूँ ध्यान से देखना. 3 2 = 6 cot 2x बराबर प्लस 2x इंटू log 2. समजा का पक्का. 2x तसंच राहील, log 2 तसंच लिहिलं आहे. नक्की कळालं. आता खाली हा जो y आहे त्याला पलीकडे टाकलायचा मल्टिप्लिकेशनला. कसा टाकलायचा बघा. dy/dx इज इक्वल टू हा y डिव्हिजनला आहे की नाही, पलीकडे गेल्यावर मल्टिप्लाय करणार म्हणतोय, पण ब्रॅकेट टाकायला विसरू नका. तेव्हाच कळतं की हा y मल्टिप्लाय करतोय. बाकी सगळं आतमध्ये आहे असल्या. 3/x² + 3 6 cot 2x इंटू log 2. समजतंय का. आता y म्हणजे कोण होता रे आपला, क्वेश्चन होता, क्वेश्चन आहे की नाही. y म्हणजे गिवन क्वेश्चन. काय बरं गिवन क्वेश्चन, तो अक्का लिहायचा आहे. ते कुठून स्टार्ट केलं आपण, वर गेलो काय. थांबा जरा, इथून स्टार्ट केलं ना. हां अख्खा क्वेश्चन लिहायचा. कसं वाटतं जरा बघा, जरा क्वेश्चन कसला भारी आहे. हा असा अख्खा क्वेश्चन लिहायचा आहे वायच्या जागी. हां बघा आता कसं वाटतं. इकडे बघा x² + 3 raised to 3/2. सांगा जरा मला काय आहे. x² + 3 raised to 3/2
3/2 इंटू टाइम्स टू साइन क्यूब 2x इंटू साइन क्यूब 2x इंटू 2 सिच्युएशन काय माहिती आहे का? सिच्युएशन ही आहे की 2 भाज्या मागवल्यात तरी पण राईस राहिला आहे आणि आता भाजी मागवायची की काय करायचं हा प्रश्न पडला आहे. होतं ना असं कधी कधी? अरे सगळ्यांबरोबर असं होतं, जेवायला बसलो आहे आता काय करावं, तिसरी मागवावं का डाल तडका मागवावं, परत काय होतं भाग संपतो ते उरते, जागा कमी पडते रे थोडक्यात. जागा कमी पडते, भाजी कमी पडतीच आहे तशीच जागा कमी पडते. म्हणून हे सगळं आता सगळं दाबून लिहितो. इकडे बघा आता मात्र एकदम निवांत लिहिणार आहे कारण आता ऑर्डर झालेली आहे मित्रांनो. ऑर्डर झाली आता विषय कट आहे cot 2x + 2x log 2. शेवटचा घास एकदम रॉयल घास असतो माहिती आहे ना तुम्हाला? हां एकदम खतरनाक. व्यवस्थित लिहितो जरा + 2x log 2. विषय संपलाय मित्रांनो. समजलंय का? कन्सेप्ट समजली ना काय? हां 100 गणितं करण्यापेक्षा 2च गणितं अशी करायची ना की 150 गणितं सोडवता आली पाहिजे. काल 2च फाईट अशा टाकायच्या की विषय संपला पाहिजे. थोडक्यात असं म्हणायचं मला. इकडे बघा क्वालिटी लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नक्की समजलं आहे? या सगळ्या गणितांमध्ये लॉग घ्यायचा आणि पॉवर उतरवायची, लॉग घ्यायचा पॉवर उतरवायची एवढंच काम. ठीक आहे जाऊया पुढच्या समकडे.